हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललोय मम्माकडे आणि मग त्याच्यानंतर माझ्या मोठ्या दीकडे. स्पेशल असं काही नाही आहे, बट मम्माची आठवण आली, मी तिथेच थांबणार आहे. आणि नेक्स्ट डे आम्हाला जायचं आहे लग्नाला. माझ्या आत्ते भावाचं लग्न आहे उद्या. मला 4 फंक्शन आहे, माहिती नाही किती अटेंड करू शकते, बट जाण्याचा प्लॅन तर सगळीकडेच आहे. सो पहिले तर आता मम्मीकडे गेली आहे. दीदीकडे खरं तर जायचं होतं आधी, पण मम्माला भेटल्याशिवाय मी पुढे नाही जाऊ शकत. तर पप्पा घरी होते आणि पप्पा बोललेले की तुमच्याकरताच खास मी मॅगी बनवतो. सो पप्पा मॅगी बनवतात. काय बनवलंय पप्पा? मॅगी तू आले मग. ओके, तर पप्पा स्पेशल मॅगी बनवताय जावयांसाठी. आणि मम्मी काय करते? मोमोज. येता येता बाहेरनं मी मोमोज घेऊन आलो होतो, कारण मम्मीला खूप आवडतात मोमोज. सो पप्पांच्या हातचं मॅगी आता रेडी झालं आणि पप्पा टेस्ट करत असतात. त्यांना हसायला आलं, कारण जावई समोर बसलेले होते. मग त्यांनी टेस्ट करायला दिलं आणि विशालने टेस्ट केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी खाल्लं. पण जेन्युइनली पप्पा इतकं सुंदर मॅगी बनवतात. ॲक्च्युली काय आहे ना, पप्पांनी 3 वर्ष घरापासून बाहेर राहून त्यांची ड्युटी केली आहे. म्हणजे वणीला त्यांची शिफ्टिंग होती आणि वणीलाच ते एकटेच राहायचे, येऊन जाऊन करायचं इकडे. तर त्यांना त्यांचं बनवून खावं लागायचं आणि पप्पांना बाहेर खायला बिलकुल नाही आवडत, त्यांना घरचंच आवडतं. पण मॅगी एक असं होतं ना की इमर्जन्सी, म्हणजे अगदीच वेळ नसेल, पटकन बाहेर जायचं असेल तर पप्पा मॅगी बनवायचं. आता म्हणून इतकं परफेक्ट त्यांना जमायला लागलं ना की सगळ्यांना आता त्यांच्या हातचं मॅगी खूप आवडतं. म्हणजे सगळ्यांचं डिमांड असतं, पप्पा बनवा ना, पप्पा बनवा ना. कधी कधी भाव खातात, पण कधी कधी रिलॅक्स असलं की बोलतात, चला स्वतःहून बोलतात, चला मी तुमच्याकरता मॅगी बनवतो. आणि भाकरी पण बनवतात. इव्हन माझे पप्पांना जेवण खूप छान बनवता येतं. सो बऱ्याच गोष्टी पप्पा बनवतात आणि आम्ही त्यांच्या हातचं खाण्याचा योगही आम्हाला खूपदा आलेला. मग त्यानंतर आम्ही दीकडे गेलो आणि दीकडचा तर पाहुणचार वेगळाच, म्हणजे बोलायलाच नाही राहिलं काही. स्टार्ट करण्याआधी मी पुण्यात तुमच्याकरता बी ब्लँडचे प्रोडक्ट्स घेऊन आले. मला खूप सारे केसांवर कमेंट्स येत होते की तुझे केस खूप सॉफ्ट वाटताय, तर तू काय यूज करते. मी तुम्हाला नेहमी सांगत आले की मी बी ब्लँडचे प्रोडक्ट्स वापरते आहे सध्या केसांकरता, आणि माझे केस खूप जास्त सॉफ्ट आणि स्मूथ फील होत आहेत मला. तर आज मी तुम्हाला दाखवतेय बी ब्लँडचे सलॉन लाईक हेअर इंटेन्स मॉइश्चर कंडिशनर आणि शॅम्पू. तर माझ्याकडे एकूण 4 प्रोडक्ट्स आहेत आज तुम्हाला दाखवण्याकरता. त्यामध्ये 2 मास्क आहेत जे केसांकरता खूप जास्त गरजेचे आहे आणि नेसेसरी आहे यूज करणं, आणि कंडिशनर आणि शॅम्पू. तर बी ब्लँडचे प्रोडक्ट्स वापरायला लागल्यापासून मला माझे केस खूप जास्ती सॉफ्ट वाटायला लागले. तर सध्याचं माझं जे सिक्रेट आहे केसांचं, तर ते बी ब्लँडचे प्रोडक्ट्स आहेत. सो पहिलं तर आहे हा वाला शॅम्पू, सोबत येतं कंडिशनर आणि एक हेअर मास्क येतो जे ग्रे बॉटल मध्ये भेटतो. इंटेन्स हेअर मास्क जो आपल्या केसाला सॉफ्टन बनवतो, स्मूथ बनवतो आणि शाईन ऍड करतो. याच्यामध्ये राईस आणि सिल्क प्रोटीन आहे आणि याच्यामध्ये होहोबा आणि व्हिटॅमिन ई आहे. सो अशा 2 प्रकारचे मास्क येतात. तर याच्यातला एक मास्क आज मी अप्लाय करणार. तर तुम्ही घरी बसल्या केसांना सलॉन लाईक ट्रीटमेंट कसं देऊ शकतात, तर आज मी तुम्हाला तेच करून दाखवणार की घरी बसल्या हेअर स्पा कसा करायचा आणि सलॉन लाईक हेअर वाला ट्रीटमेंट कसं घरी करता येईल. तर हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. म्हणजे टाइम सेव्हिंग आहे. जसं की आपल्याला सलॉन मध्ये आपण जेव्हा केव्हा जातो तर आपल्याला पहिले तर टाइम मॅनेज करावा लागतो, आणि जर का तुम्ही वर्कहोलिक असाल, नेहमी कामात असाल, तर आपल्या स्वतः करता वेळ खूप कमी मिळतो आणि जो पण मिळतो त्यातही आपल्याला थोडं कंटाळवाणं होतं, कारण की घरी टाइम स्पेंड करणं खूप कमी वेळा पॉसिबल होतं. सो आपण पार्लरला जाण्याचं टाळतो आणि रेअरली कधीतरी जाणं होतं. तर त्याच्यामुळे आपल्याला केसांची, स्किनची केअर करणं खूप मुश्किल होऊन जातं आणि मग आपण खूप जास्त ठरवल्यानंतर, डिसाईड केल्यानंतर मग सलॉनला जाणं पॉसिबल होतं. आणि मोस्टली जर का तुम्ही माझ्यासारखे असाल तर सलॉनला आपण तेव्हा जातो जेव्हा काही ओकेजन असेल, बाहेर जायचं असेल, कुठे इव्हेंट असेल, पार्टी असेल, तर त्याकरता खास रेडी होण्यासाठी आपण सलॉनमध्ये जातो आणि मग केसांना छान असं काहीतरी करून येतो, स्पा करतो, स्ट्रेट करतो, हेअर वॉश करून येतो. तर आपल्याला ते केस खूप जास्त सुंदर वाटतात. पण आता तुम्हाला तसं करायची गरज नाहीये. तुम्हाला एकदम सलॉन लाईक हेअर घरी बसल्या भेटणार आहे. टाइम सेव्हिंग आहे बिलकुल. म्हणजे घरीच तुम्ही ट्रीटमेंट करायचंय, तुम्हाला टाइमही द्यायचा नाहीये, सलॉनमध्ये जायचंही नाहीये, पैसेही पे करायचे नाहीये. सो सगळ्याच गोष्टी एकत्र होऊन आपल्याला फायदा होतोय. फक्त प्रोडक्ट्स तुम्हाला मात्र घ्यायचे आणि तेही खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे. सो हे आपल्याकरता एक लागलेलं जॅकपॉटच आहे. म्हणजे आपल्याला बेस्ट असे प्रोडक्ट कमीत कमी प्राइस मध्ये घरीच बसल्या ट्रीटमेंट करायला भेटतात आणि आपल्याला आपले केस हवे तसे भेटतात आणि आपण मनातून हॅपी होतो. सो बेस्ट आहे. पहिले तर मी तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवते आणि त्याच्यानंतर
त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय कसं करायचं, हेअर स्पा तुम्ही घरी कसं करू शकता, तर तेही तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मी तुम्हाला जे प्रोडक्ट दाखवते ते बिब्लँडचा सलोन लाईक हेअर स्पा इंटेन्स शाईन हीट हेअर स्पा मास्क आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप जास्त शाईन मिळेल आणि तेही इन जस्ट 5 मिनिट्स. त्याच्यानंतरचं जे प्रोडक्ट आहे ते बिब्लँडचा सलोन लाईक हेअर इंटेन्स मॉइश्चर शॅम्पू आहे, जो डीपली नरिश करतो आणि शाईन ऍड करतो आपल्या केसांमध्ये. यामध्ये आहे होहोबा अँड व्हिटॅमिन ई प्लस विथ शाईन टॉनिक आहे याच्यात ऍड केलं गेलेलं. 300 ml चे प्रोडक्ट आहे. दोन्ही बॉटल्स तुम्हाला 300 ml भेटतील. एक कंडिशनर येतं ज्यामध्ये अगेन शाईन ऍड केलं गेलेलं आहे, डीपली नरिश करतं आपल्या केसांना. होहोबा आणि व्हिटॅमिन ई आहे यात. 250 ग्रॅमचा हे प्रोडक्ट आहे, न्यू आणि इम्प्रूव्ड प्रोडक्ट. अगेन माझ्या हातात आहे हेअर मास्क. सेम इन्ग्रेडियंट्स आहेत, एकदम ऍज इट इज इन्ग्रेडियंट्स यात ऍड केले गेलेले आहेत. आणि हा वाला जो हेअर मास्क आहे तो आपल्या केसांना सॉफ्टन, स्मूथन्स आणि शाईन ऍड करतो. ह्याच्यामध्ये आहे राईस अँड सिल्क प्रोटीन. हेअर स्पा करण्याआधी आपल्याला पहिले तर केसांना चांगला शॅम्पू लावून घ्यायचा आहे, क्लीन करायचं केसांना आणि शॅम्पू लावताना स्कार्फकडे लक्ष द्यायचं. आपलं प्रोडक्ट स्कार्फला लागलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रोडक्ट केसांना लावायचं. मी कशा प्रकारे अप्लाय करते ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. आणि मग कंडिशनर मला लावण्याची गरज नाही, सो मी कंडिशनर नाही लावते कारण आपण ऑलरेडी स्पा क्रीम लावणार आहे. आणि हेअर वॉश केल्यानंतर आपल्याला स्पा क्रीम अप्लाय करायचं आहे. या पाऊचमध्ये वरच्या सेक्शनला क्रीम येतं आणि नंतर कॅप येते, जी अल्टिमेटली हीट करते आपल्या केसांना, हीट देते. आणि सगळं प्रोसेस झाल्यानंतर जेव्हा आपण हेअर वॉश करतो आणि हेअर आपले सुकवतो तेव्हा आपल्याला खरा तो रिझल्ट भेटतो आणि आपल्याला आपले एक्स्ट्रीम सॉफ्ट आणि शायनी हेअर बघायला भेटतात. आणि मी हेअर मास्क कसं अप्लाय करते तुम्ही बघता. पहिले तर मी खालच्या केसांना चांगलंपणे प्रोडक्ट लावून घेते आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट पूर्णपणे केसांना व्यवस्थित लागण्याकरता काय करायचंय, केसांना कोंब करायचंय. कोंबणे काय होतं, आपल्याला जे पण केस राहून गेलेत क्रीम लागण्याचे त्या सगळ्या केसांना मग ते क्रीम चांगल्या प्रकारे लागतं आणि मग आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला बेस्ट भेटतो. सो कोंब करायला विसरायचं नाही. लास्टला मी कोंब करते, जे तुम्हाला व्हिडिओत दिसेलच. आणि मी काय करते, एंडवाल्या केसांना प्रोडक्ट जे आहे ते जास्त वापरते कारण आपले एंडवाले हेअर जे आहेत ना ते जास्ती ड्राय होतात. तुम्ही नेहमी ऑब्झर्व केलं असेल ते वाले केस खूप जास्ती ड्राय असतात. सो तिथे मॉइश्चर असण्यासाठी मी प्रोडक्ट जास्त लावते, जेणेकरून माझे केस मग मला चांगल्या प्रकारे सॉफ्ट वाटतात खालपर्यंत. सो आणि तुम्ही बघता माझी राणू मला हेल्प करते. मला क्लचर घ्यायला उठावं लागलं असतं पण माझा बाळ तिथे खेळत होतं, सो ते मला हेल्प करताय लावून देण्याकर. प्रोडक्ट चांगल्या प्रकारे अप्लाय केल्यानंतर केसांना पॅक करायचं. त्याच्यानंतर हीटिंग कॅप वापरायची आहे. कशी लावायची ती तुम्हाला दिसतेच आहे आणि चांगल्या प्रकारे लावायची जेणेकरून आपल्या ओव्हरऑल केसांना चांगल्या प्रकारे हीट बसेल आणि मग त्याचा रिझल्ट चांगला येईल. आफ्टर बिफोरचा रिझल्ट तर तुम्हाला दिसणारच आहे. 15-20 मिनिटं वाट बघायची आहे आणि मग त्याच्यानंतर छान नॉर्मल वॉर्म वॉटरने हेअर वॉश करायचे. गरम पाण्याने बिलकुल केस धुवायचे नसतात. सो वॉर्म वॉटरने हेअर वॉश करायचं आणि रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर सोबतच बिब्लंट बद्दल सांगायचं म्हटलं तर बिब्लंट हा प्रीमियम हेअर केअर स्टायलिंग ब्रँड आहे आणि दुसरं तर खूप जास्त अफोर्डेबल हेअर केअर ब्रँड आहे. आणि घरीच बसल्या तुम्ही कमीत कमी प्राइस मध्ये हेअर स्पा करू शकता, ते पण एकदम सलॉन लाईक हेअर तुम्हाला तुमचे बघायला भेटणार आहेत. सो ही एक बेस्ट थिंग आहे. आणि मेन थिंग तर स्पेशल क्रिएटेड फॉर इंडियन हेअर. हे जे मास्क आहे हे मी तुम्हाला रोज रिकमेंड नाही करणार. तुम्ही ऍज अ हेअर केअर रुटीन म्हणून यूज करा. तुमचे केस एक्स्ट्रीम ड्राय असतील तर तुम्ही हे वीक मध्ये एकदा यूज करा आणि 15 दिवसातनं तर तुम्हाला करायचंच आहे, एकदा महिन्यातनं 2दा. कारण सोबतच मी तुम्हाला शॅम्पू आणि कंडिशनर सजेस्ट करते, जे की हे डेली तुम्हाला यूज करायचं. जेव्हा केव्हा हेअर वॉश करताय तर तुम्हाला शॅम्पू सोबत कंडिशनर कंपल्सरी आहे, जेणेकरून तुमचे केस सॉफ्ट आणि स्मूथ असायला हवे. जसे की माझे आहे शाईन तुम्ही बघताय, माझे केस किती एक्स्ट्रीम सॉफ्ट दिसत आहेत आणि खूप सुंदर असं शाईन आलेलं आहे. मेन तर सॉफ्ट असणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. सो आणि सॉफ्ट ठेवण्याचं काम कोण करतं तर कंडिशनर करतं. फक्त शॅम्पू यूज करणं सफिशियंट नसतं, तर कंडिशनरही कंपल्सरी असतं. आणि जर का तुम्ही कंडिशनर अप्लाय करताय तर तुम्हाला नेहमी हेअर पॅक यूज करणं मी सजेस्ट नाही करणार. सो वीक मधनं एकदा आणि फार तर तुम्ही 15 दिवसात एकदा यूज करू शकता. आणि जर का तुम्हाला हे प्रोडक्ट्स परचेस करायचे असतील तर मी तुमच्याकरता एक कुपन कोड देते, जो की मी स्क्रीनवरही मेन्शन केलेला आहे, तुम्ही बघू शकताय. प्रवीक्षा 2024 हा वाला कुपन कोड अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 20% डिस्काउंट भेटणार आहे, ते पण बिब्लंटच्या वेबसाईटवर. बिब्लंटचं एक स्वतःचं वेबसाईट आहे, तर तिथे जर का तुम्ही रोज एक्सेस करताय तर तुम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट ऑफर्स बघायला भेटतील. आणि 20% डिस्काउंट तुम्हाला बिब्लंटच्या साईटवरच भेटणार आहे. बाकी तुम्ही अनदर कुठल्या वेबसाईटवरनं नेहमी शॉपिंग करतात, म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, तर तिथेही तुम्हाला हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. जेव्हा केव्हा तुम्ही बिब्लंटचं एखादं प्रोडक्ट परचेस करताय तर तुम्ही
इनडिरेक्टली कुठल्या एका विमनचं एम्पॉवरमेंट करत आहात. दे हॅव स्टार्टेड एम्बिशन टू एम्पॉवर टू वुमन विथ द संभव फाउंडेशन थ्रू बिब्लंट शाईन अकॅडमी. सो दे हॅव प्लेस टू हेल्प 10,000 वुमेन्स अक्रॉस नेशन. तर तुम्ही अशा प्रकारे हेल्प करू शकता बिब्लंटचं कुठले एक प्रोडक्ट परचेस करून. आय होप गाईज तुम्हाला हे प्रोडक्ट्स आवडले असतील आणि जर का तुम्हाला हे प्रोडक्ट्स परचेस करायचे असतील तर परचेसिंग लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे. तुम्ही तिथे जाऊन डिरेक्टली बाय करू शकता. तर आपला जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करूया. सो लेट्स गेट स्टार्ट. तर जसं की तुम्हाला बोलले मला 4 प्रोग्राम अटेंड करायचे आहे. त्याकरता मला खास रेडी व्हावं लागणार होतं. पहिले तर मी गेले सलॉनला आणि मला ॲक्च्युली खूप उशीर झालेला होता आणि मला माहिती नव्हतं कसं टाइम मॅनेज होणार आहे. कारण घरी जाऊन मला मेकअप करायचा होता, रेडी व्हायचं होतं, साडी सिलेक्शन झालेलं नव्हतं की काय घालणार आहे. 4 प्रोग्रामसाठी काहीतरी स्पेशलच घालावं लागणार होतं. तर पहिले तर मी हेअर कर्ल केले, पहिले हेअर वॉश केला, त्याच्यानंतर कर्ल केले केस, कारण लुक काहीतरी वेगळा पाहिजे म्हणून. याच्यावर मी ढेर सारे रील्स बनवले. तुम्ही बघितले नसतील तर इंस्टाग्रामवर जा, मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. इंस्टाग्रामवर सगळ्या अपडेट्स येत असतात. सो तिथे मला फॉलो करा. आणि मग हार्डली 15-20 मिनटात, म्हणजे बिलीव्ह नाही करणार, हा जो लुक आहे फायनलवाला तो मी 15-20 मिनटात क्रिएट केला आणि एकदम कमी प्रोडक्ट्स वापरून मेकअप केलेला आहे. पण मीच स्वतः सरप्राईज होते की अरे कमी वेळात कधी कधी आपण घाईत रेडी होतो ना तर काहीतरी स्पेशलच होऊन जातं. असं बऱ्याचदा माझ्यासोबत होतं. 99% माझ्यासोबत हेच होतं. सो टायमिंगवर रेडी झाले आणि खूप छान असा रिझल्ट आला. आणि मेन थिंग तर काय की सगळं मॅचिंग झालं होतं, केसांपासून तर नखांपर्यंत सगळं मॅचिंग होतं. म्हणजे साडी तशीच, नेल्स पण माझे तसेच, केसांचा कलरही तसाच. त्याच्यामुळे लुक अजून जास्त बेस्ट वाटत होता. आणि मग त्याच्यानंतर आमच्या गाडीतल्या गप्पा. बघतो काय आज आमच्या डॅडांनी केला हेअरकट, ग्रूमिंग केलं आज. मुंडन केलंय, मुंडन ग्रूमिंग. माझ्यासाठी मुंडन. इतके छान दिसताय तुम्ही तरी तुम्हाला ते आवडत नाही. गाईज मला सांगा तुम्हाला यांचा हेअरकट आवडलाय का? कारण विशालला बिलकुल नाही आवडलाय. पण मला त्यांचे असेच केस आवडतात कारण त्यांना मॅनेज जास्त करायची गरज नाही पडत आणि विशाल पाहिजे तसं मॅनेज नाही करत. सो हा हेअरकट त्यांच्यासाठी बेस्ट आहे असं मला वाटतं. मला माहिती आहे. बाबू झोपली, बाबू झोपली, तू बाबू झोपली, बाबलू झोपून होतो ना झोपू. तुझी सो रे हो, तुझी ना सो. तर मी आता पहिले तर आले माझ्या फ्रेंडच्या बेबी शॉवरला, कारण ती माझी फर्स्ट प्रायोरिटी होती. सो मला इथे येणं पहिले इथे येणं जास्त गरजेचं वाटलं. फायनली मी तिला भेटले. 15-20 मिनटंच मी तिथे थांबले कारण मला पॉसिबलच नव्हतं. बाकी 3 प्रोग्राम माझी वाट बघत होते. सो थांबून आणि मग आम्ही पुढे निघालो. तर मच्छर येणार बरोबर. आता नॉर्मली लोकांचं तोंड बंद असतं, डॅडाचं तोंड बंद असतं, आईचं तोंड बंद असतं बरोबर. तुझं तोंड ओपन असतं. मस्किटोला काय वाटेल, अरे इथं खूप आहे, याच्यात आपण जाऊ, कारण तोंड ओपन नसतं ना. खूप आहे, आपण फिरून येऊ. तो फिरेल, बघेल, आतमध्ये जाईल आणि तुझं तोंड तर उघडच असतं सारखं, असं उघडच असतं ना. मग त्याला चुकून पण वाटणार नाही कोणाचं तरी तोंड आहे. आणि आता उन्हाळा चालू आहे, त्याला तुझ्या तोंडात गारवा वाटेल बरोबर. मग गारवा वाटेल, तो तिथेच बसेल, तिथेच झोपणार तो. मग तुझे बॅक्टेरिया खाणार, तुझे जेवलं आहे ते पण ते खाऊन घेणार बरोबर आणि तिथंच झोपणार. आणि मग तू तोपर्यंत एखादं काहीतरी जेवलं, काहीतरी पाणी प्यायलं, मग काय होईल, ते तुझ्या पोटात जाईल आणि तो मस्किटो तोपर्यंत तिथेच शिसू करेल. चालेल चालेल का तुला? म्हणून तोंड नेहमी बंद ठेवायचं असतं, कळलं तुला? नेहमी बंद ठेवायचं. नेहमी बोलताना ओपन करू शकतो तू. बोलताना ओपन केल्यानंतर मस्किटोला चान्सच नाही भेटत बोलायला मध्ये जायला. पण विनाकारण तोंड उघडं ठेवणं बॅड हॅबिट. आलं लक्षात? आलं? आणि फक्त मस्किटोच नाही जात, दुसरे किडे पण जाऊ शकतात. मस्किटो सारखे बारीक
शकता. आता उन्हाळ्यात तर सगळ्यांना ऊन लागतं बाहेर. त्यांना तुझं तोंड बिलकुल तोंड नाही वाटणार, गुफा वाटेल. थंडीमध्ये पण नाही वाटत. थंडीचं जाऊ दे, आता काय चालू आहे? उन्हाळा. थंडी असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, पावसाळा असू दे, तोंड बंद ठेवायचं असतं. एवढंच मला तुला सांगायचं, ठीक आहे? तर गाईज, आता आम्ही चाललोय दुसऱ्या प्रोग्रामला. आता माझ्या फ्रेंडचं बेबी शॉवर होतं, सो मी पहिले तिकडे गेले आणि त्याच्यानंतर माझ्या भावाचा एक खूप जवळचा मित्र आहे, आता त्याच्या हळदीलाच आम्ही चाललोय. आणि मग त्याच्यानंतर माझा जो आते भाऊ आहे त्याच्या हळदीला आम्ही जाणार आहोत आणि जाम मजा येत. आज आम्ही तिघही मॅचिंग आहे, दोघं मॅचिंग आहे, नाही तिघं. विराटने ब्लॅक घातलाय आज. विराट तू काय घातलंय? ही विराटला येलो शेरवानी पण घालू शकलो असतो, आज मॅचिंग झालं असतं. स्टिच नाही करायला, उद्या आपण घालू. उद्या कोणाचं आहे? उद्या कोणाचं लग्न आहे? लग्न उद्या आत्याच्या मुलाचं. तुला सांगितलं ना पुष्पित दादा कसा आहे तसं माझा पण एक आत्याचा मुलगा आहे, त्याचं लग्न आहे आज. उद्या आम्हाला समजलं खरं खोजरला तो मामा आला, त्याचं लग्न आहे. लग्न 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 येस लग्न. पाणी दादा पाणी कुठे ठेवलं? तर तू बोलला तू दुकानातून घेऊ. अरे पण आता आपण हायवेला आहे ना, ब्रिज वरती आहे ना. तो ये हमारी गाड़ी जा रही है आगे, सामने से गाड़ियाँ आती हुई. हम स्टीयरिंग घुमा रहे हैं बट सीधा भी रख रहे हैं. अब मैंने दबाया एक्सीलेटर और थोड़ी सी जोर से जाती हुई गाड़ी. सामने से गाड़ियाँ आ रही है, बीच में कोई आ रहा है, इसलिए हम जोर से गाड़ी नहीं चला पा रहे. स्टीयरिंग को थोड़ा सा घुमाया, ये ब्रेक दबाया, गाड़ी आ गई. बीच में गाड़ी आ गई, स्कूटी आ गई. अरे कैसे चला रहा है ये आदमी. चलो 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 चलो, अभी राइट साइड राइट साइड राइट साइड. ये हमने स्टीयरिंग घुमाया. कैसी लगी मम्मा की ड्राइविंग? कैसी लगी? अभी ये रोड क्रॉस करते हुए हम फिर से एक्सीलेटर दबा रहे हैं. ये दबाया एक्सीलेटर, जुप 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 जुप. ये फास्ट जा रही, ये फास्ट जाती हुई गाड़ी. देखो मम्मा की ड्राइविंग, देखो, देखा? ये स्टीयरिंग घुमाया, ये चलती हुई गाड़ी. अब ये गाड़ी हमें फील होगा गाड़ी उड़ रही है, क्योंकि मम्मा गाड़ी ड्राइविंग कर रही है, इसलिए फील होगा कि गाड़ी उड़ रही है. देखा कितनी स्मूथ गाड़ी चला रही है मम्मा. ये ऑटो बीच में आती हुई, ये ऑटो वाले की जय नहीं. चलो अब मम्मा के हाथ हुए हैं परेशान. मम्मा स्टॉप कर रही है ड्राइविंग करना. ये कर दिया स्टॉप. इथे येण्याआधी पहिले तर आम्ही माझ्या भावाला पिक केलं जो त्याच्या फ्रेंडच्या हल्दी सेरेमनीमध्ये होता ऑलरेडी आणि आम्हाला इथे अटेंड करायचं होतं. तिथे बराच वेळ आम्ही थांबलो आणि मग त्याच्यानंतर हा माझा कझिन आत्याचा मुलगा, मग ह्याच्या हल्दी सेरेमनीत आलो. इथे आम्हाला थोडा वेळ थांबायचं होतं आणि अजून एक प्रोग्राम होता तिथे जायचं होतं, पण माहिती नव्हतं, ते फिक्स नव्हतं जातो की नाही जातोय. लास्टला जाणं झालं. तो वाला फोटो आणि मी जास्त शूट नाही करू शकले प्रोग्रामला जाऊन, कारण खूप जास्त लोक असतात आणि पाहुणे असतात आणि मग सगळ्यांसमोर व्लॉग बनवणं मला ठीक नाही वाटत, तर मग मी ते नाही केलं. लास्टला मी फोटो शेअर केलेला आहे. ती पण माझी एक कझिन आहे, बहीण आहे, तिच्या प्रोग्रामला आम्ही गेलेलो, तिचं लग्न होतं. आय होप गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू, बाय बाय.